आणि आम्ही पिशव्या कपडा आणून शिवलाय। किंमत आहे 20 रुपये। अच्छा, या गवतापासून बनवलंय। आपली मोरिंगा पावडर आहे, आपली शेवग्याची पाल्यापासून बनवलेली आहे। अच्छा, हे पूर्ण बांबू पासून बनवलंय ना? बांबू पासून बनवलंय। हा, मोठे मोठे बनवले आहे ते। तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज, आज आपण आहे ना ठाण्यामध्ये ब्राह्मण सेवा हॉलमध्ये आलेलो आहे आणि या ब्राह्मण सेवा हॉलमध्ये आहे ना प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे, वनवासी कला प्रदर्शन। आणि हे प्रदर्शन आहे ना 11, 12, 13 ऑक्टोबर 3 दिवसासाठी भरवण्यात आलेलं आहे आणि याची वेळ आहे सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत। तर ब्राह्मण सोसायटीमध्ये आल्यानंतर आहे ना बघा, हा ब्राह्मण सेवा संघाचा हॉल आहे आणि इकडे आपल्याला आहे ना हे वनवासी कला प्रदर्शन, वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र ठाणे जिल्हा आयोजित वनवासी कला प्रदर्शन इकडे भरवण्यात आलेले आहे। उद्घाटन समारंभ याचा झालेला आहे आणि याची तुम्ही तारीख बघू शकता, 11, 12, 13 ऑक्टोबर, वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत। हस्तकलेनी बनवलेल्या आपल्याला सगळ्या वस्तू इकडे बघायला मिळणार आहेत आणि याची संपूर्ण डिटेल मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, ती पण नक्की चेकआउट करा आणि प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि एक दिवाळीची मदत म्हणून इकडे थोडीशी शॉपिंग पण करा। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया, बघूया आपल्याला या प्रदर्शनामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या वस्तू बघायला मिळतात ते। आतमध्ये आल्यानंतर आहे ना ग्राउंड फ्लोअरला आपल्याला हे असं प्रदर्शन इकडे भरवण्यात आलेलं बघायला मिळतंय बघा। वारली पेंटिंग वगैरे असं सगळं आहेत ना, हस्तकला म्हणू शकता किंवा असे खूप सारे प्रोडक्ट आपल्याला या एक्झिबिशनमध्ये बघायला मिळतात। माझं नाव शरद केशव राईलकर, वनवासी कल्याण आश्रम ठाणे महानगराच्या वतीने मी सांगतोय, आपण हे प्रदर्शन जे भरवलेलं आहे ते गेले 28 वर्ष आपण हे प्रदर्शन भरतोय। वनवासी कलाकारांना वाव मिळावा, त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने आपण हे प्रदर्शन 1997 पासून आपण हे भरवतोय ठाणे महानगराच्या वतीने। संपूर्ण महाराष्ट्रातनं इथे सगळे कलाकार येतात, अगदी मेळघाटपासून अमरावती, नागपूर, बाकी आपला जव्हार, पालघर जिल्हा आहेत, पालघर तालुका, पालघर जिल्हा आहे, माणगाव, संपूर्ण महाराष्ट्रातनं इथे वस्तू येतात, लोकांपर्यंत पोचाव्या, शहरातल्या लोकांपर्यंत पोचाव्या हा उद्देश, मूळ उद्देश, त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी या हेतूने आपण हे प्रदर्शन भरवतो। अशा तऱ्हेने आपण हे पूर्ण प्रदर्शन भरवतोय आपण, त्यांच्याकरता आपण हे प्रदर्शन भरवतो आणि हा सगळा खर्च आपण ठाणे महानगराकडनं देणगीच्या रूपात भरतो। आपण ह्या कलाकारांकडनं एकही पैसा घेत नाही। तो माझी समस्त ठाणेकरांना विनंती आहे की त्यांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, किमान भेट देऊन की काय त्यांची कला आहे ती तरी बघावी आणि त्यांची वस्तू खरेदी करून त्यांची दिवाळी गोड होईल हे आपण बघावं। आपण खरेदी वस्तू करतोच, आपण सगळ्या शहरात आपण बघतो की शहरांमध्ये प्रदर्शनं चालूच आहेत, आपण खरेदी करतोच, पण हा एक वेगळा उपक्रम आहे। तर या उपक्रमात नक्कीच आपण भेट द्यावी अशी मी सगळ्यांना वनवासी कल्याण आश्रमातर्फे विनंती करतो। वनवासी कल्याण आश्रमाचा पत्ता आहे, याच्यामध्ये खाली सगळी माहिती आहे पूर्ण, की वेबसाईट आहे, ईमेल ॲड्रेस आहे। जर का कोणाला काही देणगी द्यायची असेल, देणगी स्वरूपात मदत करायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा। आतमध्ये आल्यानंतर ना आता आपण या पहिल्या स्टॉलवरती आलोय। तर दादा कुठून आलेत आपण? माझं नाव आहे राजेंद्र नाणेसोळे, मुक्काम देवगाव, पोस्ट पांगाणे, तालुका सुरगाणा, डिस्ट्रिक्ट नाशिक। अच्छा, तर मी ही बांबूची वस्तू बनवलेलं आहे, हे सूर्य बनवलेलं आहे। अच्छा, हे पूर्ण बांबू पासून बनवलं आहे ना? बांबू पासून बनवलेलं आहे। हे बघा, असं भिंतीवरती वगैरे लावू शकतो आपण। आणि हा गणपतीची गणपती बनवला आहे, फ्रेम बनवली आहे ना। ही कितीला आहे? ते 400 रुपये आहे। 400 रुपये आणि सूर्याचा 350 350 रुपये आणि 400 रुपये। अच्छा, आणि हे शिट्टी आहे, बांबू पासून बनवलेली। अच्छा, बांबू पासून ही वाजते का? वाजून दाखवा ना। हो, वाजते, हे शिट्टी वाजते। अच्छा, खूप छान। हे बांबूचे फुलं बनवलेलं आहे, बांबूच्या काड्यापासून असं वेळेने सोलून बनवलेलं आहे, काठीपासून बनवलेलं आहे ना पूर्ण? हो। आणि त्याला कलर पण कुठला केलेला आहे? कपड्याचा कलर आहे, पाणी गरम केलं, त्याच्यात कलर टाकलं आणि ते फुल उकाळलं गेलं। उकाळलं केल्यानंतर ते उन्हात टाकल्यानंतर तो एक वेळ कलर आलेला तो निघू शकत नाही, तो कपड्याचा कलर आहे। खूप मस्त असं आहे। आणि असा फ्लॉवर पॉट बनवलेला आहे। हो। हा कितीला? आणि तो 350, स्टँड 150 रुपये आहेत
आणि एका काडीचे 20 रुपये असं त्याच्यात 10 फुलं येतील. हा आकाश कंदील आहे. आकाश कंदील हो, आहे काय? आकाश कंदील याच्यात म्हणजे जर पेपर लावला कलरवाला पेपर तो कलरिंग मध्ये दिसतो. अच्छा. हा आणि जर पेपर काढला तर तो रांगोळीसारखा त्याचा प्रकाश बाहेर पडतो रांगोळीसारखा. हो आणि तो तारेमध्ये विणकाम केलेले आहे असं हा आहे. कितीला आणि? हा 200 रुपये. 200. हे हरण आहे. अच्छा हे हरण. हरण आहे. बांबूचे जे मातीमध्ये जे मुळं असतात ना बांबूच्या मुळाचा भाग त्याच्यापासून हे असं बनवलेलं बनवलंय. आहे. खूप ते मस्त. असं आहे की एकमेकांना बघणारे बनवलेले आहेत असं आहे ते. खूप सुंदर. हो. आणि बोट आणि ही टोपली कितीला आहे ही? टोपली 350 आहे. अच्छा हे बघ ही पण एकदम आहे ना हेवी क्वालिटी मध्ये हो. खूप मजबूत अशी हा, बनते. मजबूत असं हे आहे. मजबूत मजबूत आहे आहे. ना? साईडने मस्त जाळलेलं आहे. चुलीवर असं जाळून मस्तपैकी त्याला काळसर केलेलं आणि त्याच्यावरून पॉलिश मारलेला आहे. जो दरवाजाला आपण वूड पिन वॉर्निश वापरतो तो याला वापरलेला आहे. खूप असं मस्त. आहे मजबूत. आणि बोट पण ही बोट कितीला आहे आणि? बोट पण 350 ला आहे. 350 हो. रुपयाला. हा 350 ला आहे. बोट बनवलेले आहे असं मस्त डिझाईन पैका त्याला वार्निश मारलेलं आहे. माझं नाव वेदिका संजय उगाडे आहे. मी ठाण्यातच राहते, ओला कासरवाडवली. आणि आम्ही पिशव्या कपडा आणून शिवलाय हा. आणि हे लाडू बनवलेत घरी. घरी बनवले हा, कोणी नाचणीचे. बनवले? आईनी. हा. अच्छा. आणि हे हळदी कुंकूसाठी आहे. आणि हे घरी उठणं बनवलंय. हा आता दिवाळीसाठी उठणं पण हा. बनवलंय. आणि हे काय आहे? आणि हे दिवे आहेत घरी बनवले. अच्छा 60 रुपयाला. हा. आणि हे नाचणीचं पीठ आहे. हा. आणि हे रांगोळी आहे. हा याच्यामध्ये रांगोळी पण आहे. आणि हे काय आहे? हे हार बनवले. गळ्यातले हार आहेत का? अच्छा मस्त बनवले. हे पण तुम्ही बनवले आहेत का घरी? हो. आदिवासी लोकांनी स्वतःच बनवलेलं आहे. अच्छा. आजीला शुभेच्छा द्या. आज हिचा बर्थडे आहे. हा हॅपी बर्थडे. थँक्यू. बसते आम्ही जव्हारवरून आलोत आणि आमचे नाचणीचे प्रोडक्ट आहेत सगळे आणि अच्छा. गुळामध्ये बनवते सगळे प्रोडक्ट आणि आमच्या शेतातली जी नाचणी आहे त्याच्यापासून आम्ही सगळे त्याच्यापासून बनवलं. आणि हे तुम्ही घरी बनवलेले आहेत घरी स्वतः? बनवते, हो, स्वतः अच्छा बनवते. खूप सुंदर. काय काय आहे याच्यामध्ये? हे नाचणीचे आपले बिस्किट आहे. अच्छा हे बघा त्याच्यामध्ये आपलं नाचणीचं बिस्किट. गुळ टाकलेलं आहे आणि आपण गुळामध्येच बनवतो. अच्छा साखर वगैरे साखर नाही? वगैरे नाही आणि ऑर्गनाइज आहेत आणि आपले पूर्ण साखर आणि आपली मोरिंगा पावडर आहे आपली शेवग्याची पाण्यापासून बनवलेली आहे. हा, ही कितीला आहे? हे आपल्या 80 रुपयाला आहे. अच्छा 80 रुपयाला 100 ग्रॅम. आणि आपले मोरिंगा चिक्की शेवग्याच्या पाल्याची चिक्की बनवलेली अच्छा शेवग्याच्या पाल्याची चिक्की. हा. हा, हे बघा खूप ही हेल्दी असते आहे. एकदम. आहे, खूप हेल्दी असते. खूप सुंदर आहे. आणि ह्यांची किंमत कशी आहे ह्याचे आपल्याकडे? आपल्या 120 रुपये आहेत. अच्छा, आणि आपले 120 रुपये. 100 रुपये आहेत आणि हा. 160 रुपये आहेत. खूप परत मस्त. आपले 250 रुपये आणि 170 रुपये. ही पण 170 रुपयाला आहे. 170. 100 ग्रॅम. खूप मस्त. नमस्कार, माझे नाव रंजना रमेश जोशी, गाव उधळे, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर. आणि काय काय आपल्याकडे की? माझ्याकडे गवताच्या हस्तकला वस्तू आहेत. अच्छा या गवतापासून बनवलेल्या गवतापासून आहे? बनवलंय. हे बघा टोपी बघू शकता तुम्ही गवतापासून बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे. हे गवताच्या बियांपासून बनवलंय. हा गवताच्या बियांपासून. हा. हे बघा खूप सुंदर काम आहे. आणि हे मोहाच्या फुलांपासून बनवलंय. मोहाच्या फुलाचे मनुके बनवलेत. अच्छा मोहाच्या फुलाचे मनुके. हे बघा. आणि हे मोहाच्या फुलाचे लाडू बनवलेत. मोहाच्या फुलाचे लाडू. ह्याचे काय काय फायदे असतात मोहाचे? याच्यापासून जे सांधे दुखत नाही, थकवा जाणवत नाही, रात्री झोप चांगली येते, अंगात कणकण असते ती नाहीशी होते आणि रक्त शुद्धीकरण करतं. अच्छा खूप फायदेशीर आहे हा. म्हणजे. आणि अजून हे तांदूळ वगैरे? हे हातसडीचे तांदूळ आहेत. अच्छा हातसडीचे. हा, वाडा कोलम वाडा ब्राऊन कोलम. राईस आहे. 100 रुपये किलो आहे 100 हा? रुपये किलो आहे. वाडा कोलम हातसडीचा आहे. हम्म. आणि इंद्रायणी ब्राऊन आहे. इंद्रायणी हातसडीचा आहे. इंद्रायणी तुकडा पॉलिशवाला आहे. अच्छा खूप मस्त. हे तुमच्या सगळे शेतातले आमच्या शेतातले आहेत सगळे. नाही हे कुळीत हुलगे. कुळीत. अच्छा हुलगे. हा, ही मसूर आहे. हा हे मसूर आहेत. हा, आणि हे खुरासने आहेत. खुरासनी. कारळ.
आणि हे हुलग्याचं पीठ आहे, भाजलेल्या हुलग्याचं. नाचणी नाचणी सत्व आहे, नाचणी पीठ आहे. हा मसाला आहे, हिरवा मसाला. अच्छा, हिरवा मसाला. याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता आणि गरम मसाले सगळे भाजून थोडीशी हिरवी बाजरी भाजून तयार केले ज्या रश्श्याच्या भाजीला. त्यानंतर आता आपण आदिवासी बांबू हस्तकला या स्टॉलवरती आलोय. जिल्हा नाशिक. आदिवासी बांबू हस्तकला, त्याच्यात मी हे हरण बनवतो. ह्याची किंमत आहे 300 रुपये. परत हे लॅम्प बनवतो, त्याची पण किंमत 300 रुपये. 300 रुपयाला. त्याच्यानंतर शिट्टी बनवतो, त्याची किंमत आहे 20 रुपये. जी वाद्य शिट्टी 30 रुपयाला. हे शोपीस आहे, बांबूपासून बनवलेलं आहे. त्याची किंमत आहे 500 रुपये. 500 रुपये. त्याच्यानंतर हे पॅन स्टँड आहे, याची किंमत आहे 100 रुपये. याच्यानंतर हे दुसरं पॅन स्टँड आहे, याची पण किंमत आहे 100 रुपये. अशा वस्तू हे आम्ही बनवतो. आणि हे किचन कितीला आहे? किचन आहे ते पण आता 20ला आम्ही 20 रुपये. 20 रुपयाला एक आहे. हे बघा, आपल्या नावाचे किचन आहेत वेगवेगळे. 20 रुपयाला फक्त. आणि पूर्ण बांबूपासून बनवलेले आपल्याला हे सगळे प्रोडक्ट बघायला मिळतात. तिथे तुम्ही बघू शकता, या बोर्डवरती त्यांचा नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर. माझं नाव चंद्रकला देवराम केवळे. मी भीमाशंकरवरून आले, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आणि काय काय आपल्याकडे हे? माझ्याकडे आहे ना, हे पौष्टिक चूर्ण आहे. अच्छा, मग हे सगळं आयुर्वेदिक आहे. डिंक आहे, ते एक हिरी पावडर आहे, हाडसांदी आहे. अच्छा, नीम पावडर आहे, नीम पावडर, तुळसपत्र आहे, अर्जुन साल आहे, त्रिफळ आहे, बेडकीचा पाला आहे. म्हणजे हे पूर्ण आयुर्वेदिक जे आपण गोळ्या वगैरे घेतो त्याच्यापेक्षा प्रत्येकावरती हे वेगवेगळे उपाय आहेत. सफेद कवच बी आहे, बाळ हिरडा आहे हा बेहडा. तर हा दमा आणि खोकला आणि लहान मुलांना जर कफ झाला असेल तर ते मदत उगळून त्याचं चाटण द्यायचं. अच्छा, खूप मस्त. पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. शतावरी आहे, तर हे म्हणजे हाडाचं कॅल्शियम, कॅल्शियम कमी वगैरे झालं तर त्याच्यावरती ते दुधातनं घ्यायचं. खूप मस्त. आणि हे सगळं तुम्ही गावाला स्वतः बनवता का? जंगलातून गोळा करून आणतो, सुकवतो आणि त्याची पावडर बनवता. खूप मस्त. म्हणजे कोणत्याही प्रकारचे आहेत ना साईड इफेक्ट वगैरे नाही आहेत. आणि हे काय? हे का अमरकंद आहेत. हे कशासाठी असतं? हे मणक्यातला गॅप, हाडांचा म्हणजे हाडामध्ये गॅप असेल ना त्याच्यासाठी. 200 रुपये किंमत आहे. नमस्कार, माझं नाव हेमलता चव्हाण. मी धुळ्याहून आलेली आहे. हे मी होममेड साबण बनवलेलं आहे. हे लिंबूचं साबण आहे, हे संत्री, आणि हे लिपस्टिक आहे. हे साबण कितीला आहे? आणि हे 40ला सुरुवात आहे. 40 रुपयाला सुरुवात आहे. हे पूर्ण हँडमेड बनवलेलं आहे, केमिकल फ्री आहे. हे बघा, त्यामध्ये नीमचं आहे, तुळशी. हे पिंपल साठी यूज होतो. आणि हे काळे वांगचे डार्क स्पॉट्स असतात त्याच्यासाठी यूज होतो. अच्छा, चारकोल. ठीक आहे, ऑर्गॅनिक बनवले सिया बटर पासून. पूर्ण ऑर्गॅनिक आहे ना. हे बघा, एवढे सगळे शेड्स आहेत त्याच्यामध्ये. याच्यात 12 शेड येतात. 120 रुपयाला. 120 रुपयाला 12 शेड. आणि हे SD पावडर आहे, मेकअप पावडर, केमिकल फ्री, सर्व आयुर्वेदिक पावडर यूज केलेले. आणि हे काय? हे फेशियल सोप आहे, इन्स्टंट ग्लो येतो. आपण पार्लरला फेशियल करतो ते 3 दिवसात ग्लो येते. हे इन्स्टंट ग्लो साठी. इन्स्टंट ग्लो साठी. त्याच्यात 7 फ्लेवर आहे, रेड वाईन, रोज, मिक्स फ्रूट, गोल्ड, चारकोल, डायमंड आणि गोट मिल्क. आणि हे कितीला आहे? 5 रुपयाला एक. 5 रुपयाला एक. म्हणजे फक्त फेस वॉश करायचं आहे, इन्स्टंट ग्लो. अच्छा. आणि हे लिप बाम. अच्छा, लिप बाम आहे. लिप बामचे पण 5 फ्लेवर येतील. हे सिया बटर पासूनच बनवलेले. खूप मस्त. आणि हे उठण्याचा पावडर. आता दिवाळीसाठी उठणं पावडर पण आणलेली. हे कितीला आहे? हे 70ला. 70 रुपयाला. खूप मस्त. नमस्कार, मी गीता दुगल, वनवासी कल्याणाश्रमाचं काम करते आणि दादरा नगर हवेलीला राहते. दादरा नगर हवेलीमध्ये वनवासी कल्याणाश्रमाचे हॉस्टेल आहे, आरोग्यरक्षक आहे, पर्यावरणाकरता असे बरेच वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम चालतात. पण आम्ही सिल्व्हासापासून 55 किलोमीटर दूर असलेल्या गुंसा गावामध्ये जास्त प्रवास करतो आणि सामूहिक शेतीपासून गावामध्ये आम्ही प्रवास चालू केला आणि सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करून बचत गट आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमांमधून आत्मनिर्भर कसं होता येईल असा प्रयत्न केला. गेले 2 वर्षापासून हा शिलाई उद्योग चालू आहे. आम्ही महिलांकडून सुरुवातीला साधी भाजीची पिशवी शिवून घेतली आणि मग त्याच्यातून आम्ही त्यांना हळूहळू एक शिकवायला सुरुवात केली. मग त्याच बॅग्सला वेलक्रो लावायचं, लेस लावायची, ब्लॉक प्रिंटिंग करायचं, अशा प्रकारे शिकवलं.
त्याच बॅगवरती तुम्ही अशा प्रकारे काहीतरी वर्क केलं, एम्ब्रॉयडरी केली आणि थोडंसं व्हॅल्यू एडिशन केलं, असं आम्ही सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्ही छोटी छोटी अशी कॉटन पाउचेस बनवून घेतलेली आहेत की जी खरं म्हणजे मल्टीपर्पज आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्नामेंट्स ठेवा, आधार कार्ड ठेवा, कॅश ठेवा, एखादी मोठी टॉट बॅग घेऊन त्याच्यामध्ये अशी त्याच्यावरती हे पूर्ण ब्लॉक प्रिंटिंग हे वारलीचं असं आम्ही केलेलं आहे आणि या माध्यमातून वेगवेगळं वारलींचं जीवन दाखवण्याचा प्रयत्न आहे. खूप अशी काही छोटी पाउचेस डेव्हलप केलेली आहे जी स्टेशनरी आणि असंच मल्टीपर्पज करता उपयोगी येतात. आम्ही आता दिवाळीसाठी काही दिवे डेकोरेट करून घेणं हे आम्ही मुलांकडून करून घेतो. खूप मस्त. आम्ही अशी यावर्षी बॅग डेव्हलप केलेली आहे की ज्याच्यावरती अगदी साधी एम्ब्रॉयडरी आहे आणि आपल्या बॅगमध्ये ही फोल्डिंग बॅग राहू शकते. मेन बॅग ही अशी आहे की ज्याचा आपण खिसा एवढी मोठी होते आणि याचा आपण खिसा वापरू शकतो. दुसरी 150 रुपयाला आहे का? फक्त 150 याची किंमत आहे. 150 ही स्लिंग बॅग विथ ब्लॉक प्रिंटिंग फक्त 80 रुपयाला आहे. आणि आपल्याकडे किती रुपीज पासून सुरुवात होतात? आपल्याकडे 20 रुपयापासून वस्तू आपण ठेवलेल्या आहेत. आमची सर्वात मोठी बॅग आम्ही ही टॉट बॅग शिवलेली आहे. याच्या आतमध्ये आम्ही चेन दिलेली आहे, खिसा दिलेला आहे आणि विशेष की लूप आम्ही दिलेला आहे. जनरली आपली किल्ली हरवते त्याच्याकरता हे असं की लूप आतमध्ये दिलेलं आहे. बारीक गोष्टींचा विचार करून बनवले. मोठी बॅग घेऊन आतमध्ये ऑर्गनायझर सारखी तुम्ही पाऊच वेगवेगळ्या आपल्या वस्तूंना वापरू शकता. आमचं सर्वात मोठं प्रॉडक्ट म्हणजे गाऊन आहे. गाऊनमध्ये आम्ही एक्सेल, डबल एक्सेल, स्लीवलेस आणि शॉर्ट असे गाऊन शिवून घेतो आणि या उद्योगातून मुली एकतर त्यांना रोजगार मिळतो आणि रोजगाराच्या बरोबरीने आत्मविश्वास देणं हा आमचा उद्देश आहे. या उद्योगामध्ये जास्तीत जास्त मुली, सुरुवात 5 मुलींपासून झाली. आज आमच्याकडे 6 ते 7 मुली उद्योगात आहेत आणि आमचा असा विचार आहे की जसा एका गावामध्ये आम्ही हा उद्योग केला अशा दुसऱ्या अनेक गावांमध्ये असे उद्योग सुरू व्हावे. परंतु इंटिरियरला आम्ही राहत असल्यामुळे मार्केटचा प्रश्न येतो. वनवासी कल्याणाश्रम ठाणे शाखेने मार्केट देण्याचा जो उपक्रम केलेला आहे तो खूप स्तुत्य आहे आणि आम्ही दरवर्षी त्याच्यातून सहभाग घेऊन आत्मविश्वास घेऊन जातो. धन्यवाद. नमस्कार, मेरा नाम बाजीराव गनाजी कासदेकर, रहने वाला मैं ग्राम राना मालूर के है, पोस्ट दूनी है, तालुका धारनी, जिला अमरावती से आया है. अमरावती से. और क्या क्या है अपने पास? हाँ सर, अब हमारे पास में ये जो वर्धा मॉडल बोलते हैं इसको, ये वर्धा मॉडल है. ये घर, दूसरी ये जो घर में वापरने के लिए जो ट्रे है, ये बाम्बू से बना है. ये ट्रे है, इसकी प्राइस है 300 रुपये की. अच्छा. दूसरी जो है हम इसे पेपर वेट बोलते हैं. घर मॉडल के रूप में हम ये पेपर वेट बनाया है. बहुत सुंदर. ये जो ट्रिपल है, ये मोबाइल स्टैंड है. अच्छा. ये भी बाम्बू से बनाया है. ये 50 रुपये की है. ये जो सीरीज लाइट अभी दिवाली के सीजन पे, अभी ये जो सीरीज लाइट है, ये जो चेंडू बांस की है. अच्छा. चेंडू बांस की है. और ये जो सीरीज हमने बनाया है, ये जो रॉ मटेरियल हमने बुलाया है खंडवा से, और ये जो वायर म्हणजे लोकल क्वालिटी के नहीं है, ओरिजिनल क्वालिटी के, ज़्यादा से ज़्यादा टिक सके उस हिसाब से हमने ये सीरीज तैयार की है. बघा अशी मल्टी कलर मध्ये पेटते आणि खूप सुंदर आहे. बघा या सिंगल कलर मध्ये पण इकडे लावलेली. ये कितने का है? हाँ, ये 500 रुपये की है. अच्छा. हाँ, ये भी 500 रुपये की है. और ये जो एयरपिन है, ये जो महिलाओं के लिए जैसे जो बालों के जो पिन होता है ना, ये हम बाम्बू में बनाया है. इसको ऐसा डांडी निकाल के ऐसे डाल दिया जाते हैं. और ये एयरपिन है. ये कानों के डूल्स है, ये कान के डूल्स है, ये महिलाओं ने बनाया. और ये कितने का है? ये भी 100 रुपये के है. ये भी 100 रुपये के है. अच्छा. ये जो गले के माला है, ये माला ये भी 100 रुपये की है. हाँ. ये जो कांच के मनी माला है, अच्छा, कांचों से तैयार किया है. ये भी बचतगढ़ के महिलाओं ने बनाया. जैसा मेड़घाट के बेरोजगार महिलाओं को रोजगार कैसा मिले, उस हिसाब से ये जो हमारे गट के माध्यम से ये जो संपूर्ण बाम्बू केंद्र ये जो चलता है, तो ये बेरोजगार लोगों को रोजगार कैसा मिले, मेड़घाट में रोजगार की इशू है, तो ये संस्था ये रोजगार के लिए काम करते हैं ताकि यहाँ के एक जन ने जैसे ये वो एक वस्तु यहाँ खरीदे है तो वहाँ मेड़घाट में एक कारीगरों का एक टाइम का भोजन उपलब्ध होता है. तो इस टाइप से हमारे ये संपूर्ण बाम्बू केंद्र में ये चलते हैं. कंदील. और ये जो
इसको हम आकाश कंदील बोलते हैं। अच्छा, ये आकाश कंदील है। दिवाळीसाठी आकाश कंदील बनवलं हाँ। है। ये इस टाइप के फोल्डिंग वाला कंदील है है। ना? और हाँ, फोल्डिंग वाला है ना? ये मतलब फोल्डिंग है। दिवाली के बाद ऐसे भी रख सकते हाँ, हैं। अपना जो त्योहार खत्म हो गया, अपना जो कार्यक्रम खत्म हुआ, तो अपन इस टाइप से इसको रख सकते हैं। इस साइड से ये फोल्डिंग है, और दूसरी इसको और ज़रूरत पड़े तो अपन और उसको अंदर लाइट भी लगा सकते। हाँ, इस अंदर लाइट लगा के यहाँ से वायर खींच के ऐसे यहाँ से ऐसा लटका ये देगा। कितने का है? और हाँ, ये तो हम 700 रुपये में बेचते हैं, लेकिन हम अभी यहाँ पे 550-600 रुपये में दे रहे हैं। त्यानंतर या स्टॉलवरती हे आपल्याला हे काय आहे? दगड आहे का? अच्छा, हे बघा दगडावरती चित्र काढले, पेंटिंग केलेली आहे, खूप सुंदर आहे बघा. दगडावरती आहे ना अशी वारली पेंट केलेली आपल्याला बघायला मिळते बघा. खूप सुंदर कलेक्शन आहे. आणि ह्याची किती रुपये किंमत आहे मावशी? इकडे हे 40 रुपये आणि हे 50 रुपये. अच्छा, हे 40 रुपये आणि 50 रुपये याची प्राईज आहे बघा. आई वगैरे लिहिलेलं. आणि हे काय आहे? नाचणीचं पीठ. अच्छा, नाचणीचं पीठ आहे. हे कितीला आहे? आणि 60 रुपये. एक अर्धा किलो आहे ना? हे बघा, 60 रुपयाला अर्धा किलो नाचणीचं पीठ पण आहे. नमस्कार, माझं नाव ज्योती पाटील. हा स्टॉल जो आहे वनवासी कल्याण आश्रम, माणगाव आश्रमशाळा, अच्छा, इथला स्टॉल आहे. हे सगळे प्रोडक्ट जे आहेत तर ते वनवासी विद्यार्थ्यांनी केलेले प्रोडक्ट आहेत. आपण इथे बघताय की त्या शेण्या गाईच्या शेणाच्या शेण्या केल्या आहेत. इथं व्हॉर्मी वॉश आहे, जे आपण म्हणूया की झाडांचं टॉनिक. अच्छा, याचा उपयोग काय होतो? झाडांवर मारण्यासाठी, म्हणजे झाडांचं टॉनिक. अच्छा, झाडांचं टॉनिक. ओके, जलसंजीवनी याच्यापासून मिळते. कुंड्यां वगैरे मध्ये पण आपण उपयोग करू शकतो. खूप मस्त. इथं मुलांनी केलेली आवळा कॅन्डी आहे. याचं लिंबगुळ क्रश लोणचं विद्यार्थ्यांनी बनवलंय. ह्या अशा बॅटरीज बनवल्यात विद्यार्थ्यांनी. अच्छा, खूप मस्त. बटनावरती आहे बघा किती प्रकाश आहे त्याचा. आणि एकदम त्याच्या वस्तू पण ज्या वापरलेल्या आहेत त्या आपल्या नॉर्मल. ह्याची किंमत किती? आणि 100 रुपये. 100 रुपये फक्त. हे मुलांनी गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवलेत, कॅल्शियमसाठी खूप उपयोगी असतात. असे बल्ब बनवलेत. अच्छा, असे LED बल्ब बनवलेत. हे गांडूळ खत आहे. याचा उद्देश असाच आहे की विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांना हे असं छोटं छोटं व्यावसायिक शिक्षण दिलं जावं, आणि भविष्यामध्ये त्यांनी नोकरी करण्यापेक्षा असे छोटे छोटे जर व्यवसाय केले तर त्यांना नक्की ते उपयोगी येतील, असा संस्थेचा या पाठीमागचा उद्देश आहे. आणि हा तुमच्या संस्थेचा नंबर आहे ना इकडे? हा संस्थेचा नंबर आहे, संस्थेचं नाव आहे. नमस्कार, माझे नाव प्रणित सीताराम बुजड. आम्ही जव्हारवरून आलेलो आहे, आणि हे आमचं प्रोडक्ट आहेत. वारली पेंटिंगमध्ये ट्रे आहेत, की होल्डर आहे. ह्याच्यावरती पूर्ण वारली पेंटिंग केलेलं आहे? हां, याच्यावरची पूर्ण लाकडाचं हे सगळं आम्हीच बनवतो. तुम्हीच बनवता? खूप मस्त. हे बघा, ट्रे आहे, वारली पेंटिंग. याची किती किंमत आहे? याची 700 रुपये किंमत आहे. 700 रुपये. अच्छा, अजून काय काय आहे? मोबाईल स्टँड आहे. हां, बघा, मोबाईल स्टँड आहे. पेन स्टँड आहे. ह्याच्यावरती पण मस्त पेंटिंग केलेलं आहे. खूप मस्त. टी कोस्टर. हां, टी कोस्टर सेट कितीला? हा 350 रुपयाला आहे. अच्छा, 350 रुपये. आणि हे छोटेवाले की होल्डर पण आहेत आपले बघा, किचन होल्डर आहेत. आणि असे पूर्ण हे लाकडापासून बनवलेलं आहे. हां, बघा, इथे स्टोरेजसाठी मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी, आणि खालती की होल्डर आहे. खूप सुंदर काम केलेलं आहे दादा. असे खूप सारे इकडे प्रोडक्ट आहेत. आणि ते घड्याळ पण आपले? हां, घड्याळ पण आपलेच आहे. अच्छा, हां. हे कितीला आहे घड्याळ? 1000 रुपयाला आहे. अच्छा, 1000 रुपयाला. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल ना, आतमध्ये वारली पेंटिंग केलेलं बघायला मिळतं आपल्याला. खूप सुंदर सुंदर प्रोडक्ट. पेंटिंग पण आहेत. अच्छा, पेंटिंग पण आहेत ना या? हां, वारली पेंट केलेल्या अशा पेंटिंग पण इकडे बघायला मिळतात. खूप सुंदर कलेक्शन. हां, आम्ही भिक्खू बारक्या झोप, आम्ही डहाणूवरून आले, विक्री करायला आलेले आहेत. आणि हे काय काय बनवलेलं आहे तुम्ही? हां, आम्ही हे दिवाळीचे नाच बनवलेले आहे. वारली पेंटिंग केलंय. हां, वारली पेंटिंग केलेली आहे. हे कोणी केलंय? आणि तुम्हीच केलंय? हो, हे आम्हीच केलेले आहे वारली पेंटिंग. अच्छा, हो. बिरवू झोपे. हा,
हे तुमचं नाव आहे का? हो, नाव आहे. ही मच्छी आहे, पकडतात काय समुद्रामध्ये दाखवलेलं फिश आहे. कसे मच्छी पकडतात त्याचं पूर्ण हे पेंटिंग बनवलेलं आहे. खूप मस्त आहे. आणि हे दिवाळीच्या पूर्ण दाखवलेलं आहे याच्यामध्ये. दिवाळीचे फटाके वगैरे सगळं, रांगोळी घरा बाहेरची. खूप सुंदर पेंटिंग केलं. आणि हे किती रुपयाला आहे? हे 1500 रुपयाला आहे. 1500 रुपयाला. अच्छा. आणि हे छोटेवाले आहेत ते? छोटेवाले आहेत ते हे 500ला आहे. आणि त्याच्यावर लहान आहेत ते म्हणजे 400ला आहे. 400 रुपये 500 रुपये 400 रुपये 500 अशी पेंटिंग आहे. 1000-1200 वाली पण आहे. हा, मोठे मोठे बनवले आहे ते 4000 4500 असं आहे त्यांचे ठरवले. किती मोठ्या साईज मध्ये मोठ्या साईज बनवलेलं आहे. ही कसली आहे? ही वारुळ बनवलेली आहे. अच्छा, मुंग्यांच्या वारुळ. मुंग्यांचे वारुळ दाखवलेले आहे. वारुळ असं बनवलेलं दाखवलंय. खूप सुंदर. किती बारीक काम केलेलं तुम्ही बघू शकता. मस्त बनवलेली आहे. तर काही तुम्ही बघितलं, आपण हे प्रदर्शन संपूर्ण एक्सप्लोअर केलं आणि आपल्याला काय काय प्रोडक्ट तिकडे बघायला मिळाले ते संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा. धन्यवाद.